महात्मा ज्योतिराव फुले 1827 जन्म कटुगण सातारा जिल्हा 1834 ते 1838 पतोंजींच्या शाळेत शिक्षण झाले। 1840 सावित्रीबाईंची विवाह। 1841 ते 1847 स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले। 1847 लोहोजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले। 1847 थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथांचा अभ्यास। 1848 मित्राच्या विवाह प्रसंगी मिरवणुकीत ब्राह्मण वर्णीयांकडून अपमान झाला। 1848 भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली। बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले। 7 सप्टेंबर 1851 भिडेवाड्यात व रास्तापेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात। 1852 पुणा लायब्ररीची स्थापना। मार्च 15, 1852 वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली। नोव्हेंबर 16, 1852 मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार। 1853 दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स स्थापना केली। 1854 स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली। 1854 रात्र शाळेची सुरुवात केली। 1856 ज्योतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला। 1858 शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली। 1860 विधवा विवाहास सहाय्य केले। 1865 विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाव्यांचा संप घडवून आणला। 1864 गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला। 1868 दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला। 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली। 1875 शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतपुडीचा बंड घडवून आणला अहमदनगर। 1875 स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास सहाय्य केले। 1876 ते 1882 पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते। 1880 दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला। 1880 नारायण मेघाजी लोखंडे यांना मिल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत सहाय्य केले। 1882 विल्यम हंटर आयोगासमोर निवेदन केले। यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली। 1887 सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहितांशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली। 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार। 1888 मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने राव बहादूर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली। 28 नोव्हेंबर 1980 1890 पुणे येथे निधन झाले। महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेदे यांनी खूप मेहनत घेतली। राजश्री शाहू महाराजांनी समाज प्रबोधनासाठी मदत केली। ब्राह्मणेतर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेदे जवळकर जोडीने ढवळून काढला। देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले। तृतीय रत्न नाटक 1855 पवाडा राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 1869
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह 1869, गुलामगिरी लेखसंग्रह 1873, शेतकऱ्यांचा असूड लेखसंग्रह 1883, सत्सार नियतकालिक 1885, इशारा लेखसंग्रह 1885, सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह 1889,